संखार अनिच्यति यदा पय्यामयं पश्यति अति न विन्दति दुःखे समग्रो विशुद्धिया। बोलो साथ भगवंताची ही वाणी मनुष्याला वेगवेगळ्या अंतर्ज्ञानामध्ये जागवते। अंतर्ज्ञान हे अमर्याद विद्येनं भरलेलं आहे। प्रत्येक अंतर्ज्ञानाला वेगवेगळी तरल आहे, वेगवेगळी लेवल आहे आणि ती लेवल आपण आपल्यामध्ये जागवण्यासाठी नेहमी प्रयत्नांची आपण कसरत केली पाहिजे। किंबहुना प्रयत्न एवढे केले पाहिजे की प्रत्येक अंतर्ज्ञानाची लेवल आपल्याला लवकरात लवकर मिळाली पाहिजे। अंतर्ज्ञान हे महान अशी प्रतिभा आहे। ही माणसाला अशा प्रकारे तेजस्वी बनवते। ती आतमधून जागी होत असते। ती अंतर्ज्ञान सुद्धा हे अंतर्दृष्टीतून जसं आपण ध्यान मग्न झालो तशी ती माणसाला प्राप्त होत जाते। याचा पण पाया सम्यक समाधी आहे। जसं प्रत्येक इमारतीला पाया असतो, जर प्रत्येक घराला पाया असतो, जर प्रत्येक निवासाला पाया असतो, त्या पायावर ते उभं राहते। ते घर, ती इमारत, ते निवास, ते गंधकुटी। आणि तो जर पाया मजबूत आपण केला तर इमारत 10 मजली, 20 मजली, 30 मजली, 50 मजली, 52 मजली इमारत होते की नाही। याचं मुख्य कारण की पाया हा त्याचा मजबूत असतो। तसंच एक बुद्धिमान मनुष्य म्हणून आणि एक प्रज्ञावंत बनायला निघालेला मनुष्य म्हणून आपण आपला जो पाया आहे तो एवढा मजबूत केला पाहिजे। आणि या मजबूतीमुळं किंवा या पक्केपणामुळं आपण लवकरात लवकर ग्रीप घेतो। म्हणजे आपण लवकरात लवकर तेजस्वी होत जातो। अनंत तेज आपल्यामध्ये समावलेले आहे आणि या अनंत तेजानं आपण परिपूर्ण भरलेले आहोत आणि ते बुद्धत्वाचे तेज आहेत। हे बुद्धत्वाचे तेज प्रत्येक सामान्य माणसामध्ये असे उमलत राहतात। म्हणून त्यासाठी आपण आपला जो पाया आहे, बेसमेंट आहे, ते आहे शील शुद्धी संपदा। आणि शील शुद्धी आहे किंवा शीलाची परिपूर्ण पवित्रता जी आहे ही एवढी भक्कम केली पाहिजे, एवढी मजबूत केली पाहिजे। या संसारातल्या कोणत्या विषयाच्या आहारी आपण लवकरात लवकर खेचल्या गेलो तरी त्याच्यात आपण डुबायचं नसतं, त्याच्यात आपण वाहत जायचं नसतं। जरी आपल्याला विचलित करत असेल हे संसाराचं वेगवेगळं भौतिक सुख, तरी त्याला परिपूर्ण आपण अवॉइड केलं पाहिजे, त्याची उपेक्षा केली पाहिजे, त्याकडे पूर्ण कानाडोळा केला पाहिजे।
आणि या बाबतीमध्ये सर्वात मोठा आदर्श आणि सर्वात मोठी प्रेरणा आपल्याला स्फूर्ती हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर देतात. कारण त्यांनी कोणत्याही संसाराच्या गोष्टीला आकर्षित करण्यामध्ये मन लावलंच नाही. ही त्यांची एक ओळख आहे. ते कधीच कोणत्या पैशाला भाळले नाही. त्यांना किती पैसे दाखवले लोकांनी, लाखानं, कोटीनं, कित्येक कोटीनं, इतके कोटी आणून दिली की ते कोणत्याही कोटी पुलं आणि कोटीच्या त्या पैशाच्या धनाला कोणतंच महत्त्व त्यांनी न देता, त्याच्यावर लोभ न करता, त्याच्यावर मोह न करता त्याचा परिपूर्ण त्याग त्याने केलेला आहे. आणि असा माणूस होणं हे या जगासाठी, या विश्वासाठी आणि या संपूर्ण लोकांसाठी व समाजव्यवस्थेच्या परिवर्तनासाठी मोठं शिक्षण आहे. हे त्यांच्यापासून आपण घ्यावयाची विद्या आहे. हे त्यांच्यापासून घ्यावयाचा सर्वात मोठा गुण आहे की ते कुठे गुरफटले नाही. कोटी कोटी धन दाखवलं लोकांनी, कोटी कोटी आमिष दाखवलं, कोटी कोटी गौरव दाखवला. सोन्यानं त्यांचं नाव लिहिण्याचं जिकडे तिकडे त्यांनी आव्हान केलं शीख समाजाच्या प्रमुख धर्मगुरूंनी. पण तिथे सुद्धा हा बोधिसत्व पघळला नाही. ही या बोधिसत्वाची सर्वात मोठी महान बुद्धत्व मार्गाला चाललेली वाटचाल आहे. आणि म्हणून आपण भगवंताच्या भावमुद्रेमध्ये ही जी भावमुद्रा बघत आलेलो ध्यान भावमुद्रा, या ध्यान भावमुद्रेतून हे संपूर्ण बलवान होत जाते. जशी तुमची श्रद्धा हे ध्यान भावना मुद्रेवर पक्की बसली की माझा तथागत सम्यक संबुद्ध ध्यान साधनेतूनच सर्वज्ञ झाला, साऱ्या विद्या संपन्न झाला, साऱ्या रिद्धी संपन्न झाला, साऱ्या ज्ञानामध्ये ते परिपक्व आणि परिपूर्णत्व एकदम अमर्याद भरला. तसं मी सुद्धा माझ्या भगवंताच्या पावलावर पाऊल टाकून तसाच मी गुणवान बनेल, तसाच मी परिपूर्ण उच्च ज्ञानाचा माणूस बनेल, उच्च विचाराचा माणूस बनेल, उच्च प्रतिभावंत अशा वेगवेगळ्या अशा गुणवत्तेचा मी सर्वात मोठा पूर्ण मार्गदाता होईल. लोकांनी माझ्यापासून शिकून त्यांनी आपली जिंदगी सुधारावं असं मी माझ्या या पवित्र पावन अरहंत भगवंताच्या सम्यक संबोधीच्या प्रत्येक गुणाला मी स्वीकार करेल. अशी आपली बळकट श्रद्धा, अशी आपली तीक्ष्ण श्रद्धा, अशी आपली तीव्र विश्वासाची भावना आपण जागवत पुढे गेलं पाहिजे. ते बोधिसत्वसुद्धा त्यांनासुद्धा भगवंताचाच आधार मिळाला आणि म्हणून ते तिकडे त्याच मार्गानं वागले, त्याच मार्गानं गेले, त्याच मार्गानं बनत गेले, त्याच मार्गानं भरत गेले, त्याच मार्गानं परिपूर्णत्व प्राप्त करण्याचा उच्च त्यांचा महत्त्वाकांक्षी हा उद्देश त्यांनी सफल केला. आणि म्हणून भगवंताची ध्यान भावना मुद्रा आपण यासाठी स्वीकार केली की ते जेव्हा बसले तर ते अनंत ध्यानातून वेगवेगळी विद्या प्राप्त करून बाहेर आले. ते अलार कालामाकडे त्यांनी ध्यानाची विद्या प्राप्त केली, पण त्याच्यात त्यांना काही पूर्णत्व मिळालं नाही, त्याच्यात कोणतीच मुक्ती भेटली नाही. उद्दकराम पुत्र या उच्च कोटीच्या तत्ववेत्या
आचार्याकडे त्यांनी ध्यानाचा अभ्यास केला आणि त्यांच्याकडे पण त्यांना काही मूळ ज्ञान प्राप्त झालं नाही की याच्यातून मुक्ती मिळते, याच्यातून तृष्णा मुक्त होतो, याच्यातून वासना मुक्त होतो, याच्यातून राग, आसक्ती, हाव, द्वेष, लोभ, अहंकार, गर्व आणि 120 प्रकारच्या तृष्णा याच्यातून कायमचा मुक्त होतो, अशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही. त्यानंतर भृग ऋषी आणि अनेक असे त्या काळचे गाजलेले नावाजलेले पूर्ण आचार्य आणि प्राचार्य आणि तत्ववेत्ते या सर्वांचा त्याने अनुभव घेतला आणि सिद्ध केलं की या जगात कुणीच परिपूर्ण पोचलेला नाही, परिपूर्णत्वाला पोचलेला नाही, अरहंत झाला नाही, तो वासना मुक्त नाही, क्रोध मुक्त नाही, अभिमान मुक्त नाही, गर्व मुक्त नाही, द्वेष मुक्त नाही, ईर्ष्या मुक्त नाही, प्रमाद मुक्त नाही, संशय मुक्त नाही, अभिमान मुक्त नाही, अहमपणा मुक्त नाही, ज्याला अहम मम म्हणतो अहंकार मुक्त नाही. कोणताच मनोविकार मुक्त झालेला त्या काळामध्ये त्यांना एकही धर्मगुरू, एकही आचार्य, एकही तत्ववेत्ता हे त्यांना सापडला नाही. त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांनी त्यांच्या जवळ बसून विद्या प्राप्त केल्या, परंतु त्यांना कुणीही सर्वज्ञ मार्गाचा परिपूर्ण सम्यक संबोधी प्राप्त केलेला मिळालाच नाही. 100 किंबहुना 62 प्रकारच्या विद्या त्या काळात सांगणारे धर्मगुरू होते, त्यांचे मतं होती. 62 प्रकारचे हे धर्मगुरू आपलं मत मांडत होते आणि जनतेला हे आपल्याकडे खेचून त्यांना अनुयायी करायचा प्रयत्न करत होते. ते असे 62 प्रकारचे मत प्रतिपादन करणारे धर्मगुरू ते सर्व काही हलके हलके विचार सांगत होते, इंद्रियाच्या आतमधले विचार सांगत होते, इंद्रियामध्येच राहण्याचे विचार सांगत होते, इंद्रियाच्या पलीकडे इंद्रियातीत विद्या त्यांना सांगता आली नाही. केवळ गौतम बुद्धाने इंद्रियातीत ज्ञानाचा लाभ प्राप्त करून घेतला. इंद्रियाच्या पलीकडे पण ज्ञान आहे असं त्यांनी परिपूर्ण जाणलं. जसं की हा सूर्य तुम्हाला दिसू लागला, आता त्याचं कवळं कवळं किरण पडलेलं आहे. हे फक्त एकच सूर्यमंडल नाही, त्या भगवंतांनी सांगितले अशा सूर्यमंडल या विश्वात अनेक आहेत आणि ते इतके महान आहेत की तिथपर्यंत कोणी पोचलंच नाही आणखी. म्हणजे भगवंताला या पृथ्वीचं एवढं परिपूर्ण ज्ञान झालं होतं की त्यांनी एका सूर्यमंडलानंतर दुसरे सूर्यमंडल आहेत ही विद्या त्यांनी प्राप्त केली होती. आणि म्हणून ही महान विद्या, हे महान संबोधी आपल्यामध्ये अनेक रूपामध्ये ती दबलेली आहे, ती चेपलेली आहे, ती दडपलेली आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे थरं पडलेली आहेत. मग ज्याच्यावर थरं पडले ती कशी आपल्याला दिसणार आहे? म्हणून सारे थरं आणि थराचे चवड्यावर चवड्या चवड्यावर चवड्या अशा प्रचंड आपण जमा करून ठेवत असतो. हा आपला अविद्येचा अज्ञानाचा भाग आहे आणि तो जसा आपल्याला त्या चवड्याच्या चवड्याखाली ढासळून टाकण्यासाठी मनाची एकाग्रता करावी लागते. ही मनाची एकाग्रता केवळ श्वासावरच करता येते, बाकी कुठेही करता येत नाही. हे महान सत्य आहे. श्वासाशिवाय मनाची निर्मळ एकाग्रता कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही. हे भगवंतानी
या विशुद्धी मार्गामध्ये प्रतिपादन केलेलं अति उच्च सत्य आहे। आणि म्हणून अट्टकथाचार्य पूज्य भदंत बुद्धघोष यांनी एक एवढा मोठा प्रचंड विशुद्धी ग्रंथ लिहिलेला आहे। आणि तो ग्रंथ शील, समाधी आणि प्रज्ञाच्यावरच आहे। शील, समाधी आणि प्रज्ञा याचं विस्तारित वर्णन तुम्हाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं। ज्याला सर्वात उच्च ज्ञानी माणूस बनायचं त्याने हा ग्रंथ वाचला पाहिजे। म्हणून स्पिरिच्युअल लेवल ऑफ द डेव्हलपमेंट इन इनसाइड व्ह्यू हे तुम्हाला याच ग्रंथामध्ये मिळते। स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हे दुसरं तुम्हाला कुठेच मिळणार नाही। आणि त्यासाठी आपण भदंत बुद्धघोष या अट्टकथाचार्य यांच्या पूर्ण अनुभूतीकडे वळालं पाहिजे। ही त्यांची ओळख आहे। जसं अब्दुल कलाम यांची ओळख आहे की ते सायंटिस्ट झाले होते, त्यांनी आपला एक इतिहास रचलेला आहे। म्हणजे प्रत्येक माणसानं आपली या देशात मरण्याच्या पूर्वी ओळख दररोज एक आपली ऐतिहासिक ओळख करून ठेवली पाहिजे की हा माणूस इमानदार माणूस आहे। हा लोकाचा पैसा रस्त्यावर पडला तरी त्याला हात लावत नाही। हा माणूस शिलवान आहे, यांनी आपल्या शिलाला डाग लागू दिला नाही। कोणत्याही मुलीकडे, कोणत्याही बाईकडे, कोणत्याही धनाकडे, कोणत्याही बाह्य सुखाकडे, कोणत्याही बाह्य सौंदर्याकडे हा कधी फिदा होत नाही। हा कधी आकर्षिला जात नाही, हा भाळत नाही। एवढा हा पवित्र माणूस आहे, यांनी वश केलेल्या स्वतःच्या मनाला। अशी एका माणसाची ओळख आहे। असा माणूस बनतो। हा ज्ञानी माणूस आहे आणि या ज्ञानाची जोड याला शील आहे। हे ज्ञान आणि शीलामध्ये पकलेला माणूस आहे। जेवढे याच्याकडे ज्ञान आहे तेवढे याच्याकडे शील आहे। शील आणि ज्ञानातून हा सर्वीकडे ज्ञानाचा सुगंध आणि शीलाचा सुगंध पसरवतो। अशी या माणसाची ओळख आहे। हे कुटुंब आहे पती पत्नीचं। हे दोघं जण श्रद्धावान आहेत, हे दोघं जण शीलवान आहेत, हे दोघं जण दानशूर आहेत पती पत्नी। हे दोघं जण समंजस आहेत, समजदार आहेत। हे दोघं जण दानशूर आहेत। हे दोघं जण बुद्ध धम्म आणि संघालाच मानतात। हे दोघं जण उत्साही आहेत। हे दोघे जण एकमेकावर विश्वास ठेवतात। त्यांचा विश्वास हा कधीच पूर्णपणे कमजोर होत नाही किंवा तो अविश्वासामध्ये प्रवर्तित होत नाही। हे दोघे जण हे धार्मिक दृष्ट्या आपल्या स्वतःला स्वाभिमानी बनवतात आणि स्वाभिमानामध्ये जगतात। अशी कुटुंबाची ओळख जर व्हायची तर अशी झाली पाहिजे, आदर्श कुटुंब। याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारची ऐतिहासिक ओळख, ऐतिहासिक आपली आयडेंटिटी दररोज आपल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे। जसं आपण कोणत्या तरी बँकेमध्ये आपलं खातं काढतो तर आपण दर महिन्याला जमा करतो, है ना? तर आपलं जमा होता बरंच काही जमा होते तर आपण म्हणतो माझे 50 लाख रुपये आहेत, कोणी म्हणतं माझे 1.5 कोटी रुपये आहेत आणि याच्या नावानं अर्धा लाख आहे, याच्या नावानं अर्धा लाख आहे, याच्या नावानं 20,000 आहे, त्याच्या नावानं 40,000, असं आपण पटपट सांगतो। असं आपलं पुण्याचं खातं असलं पाहिजे। ऐतिहासिक गुणवत्ता त्यामध्ये दररोज आपण उभी केली पाहिजे की मी प्रेमळ आहो, मी मैत्रीवान आहो आणि मैत्रीमध्ये अमर्याद, प्रेमळ वागण्यामध्ये अमर्याद, मी करुणावान आहो तर करुणा वागण्यामध्ये अमर्याद, मी परोपकारी आहो तर परोपकारीमध्ये अमर्याद आपले कर्म असे वाढत ऐतिहासिक कर्म
आपण करत करत आपल्या खात्यामध्ये असा आपण इतिहास जमा केला पाहिजे. त्याच्या पलीकडे जायचंच नाही, त्याच्या पलीकडे आपण वागायचंच नाही, संयम सोडायचाच नाही की हा संयमी माणूस आहे, याचा इंद्रियावर पूर्ण संयम आहे, याचा मनावर संयम आहे. अशा प्रकारे आपली ओळख, आपली आयडेंटिटी आपण समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या समाज बांधवामध्ये, आपल्या साऱ्या मंडळामध्ये आपण निर्माण करत करत आयुष्याचा एक एक क्षण चांगला घालवला पाहिजे. भगवंताची दुसरी भावमुद्रा आहे ती म्हणजे भूमिस्पर्श भावमुद्रा. हे दोन्ही पाय वर ठेवलेले आहेत पद्मासनामध्ये आणि त्यांचा डावा हात असा या ठिकाणी पद्मासनावर, आणि हा जो उजवा हात आहे हा जमिनीला टेकलेला आहे. ही जी भावमुद्रा आहे, उजवा हात जमिनीला टेकलेला आहे आणि डावा हात पद्मासनावर आहे. दोन्ही पाय वर आहेत मांडीवरती आणि भगवान असे एकदम सरळ बसलेले आहेत. ही भावमुद्रा भगवंतानी फक्त वज्रासन बोधगया बोधिवृक्षाच्या खाली घेतली होती. अशी भगवंताची ही एक ऐतिहासिक आयडेंटिटी आहे, ही भगवंताची ओळख आहे. दोन भावमुद्रेमध्ये भगवान आता आपल्याला दिसतात, ध्यान भावमुद्रा आणि भूमिस्पर्श भावमुद्रा. हे भूमिस्पर्श भावमुद्रा त्यांनी का धारण केली असेल, कशासाठी असा त्यांनी हात केला असेल? प्रत्येक माणसाला आपलं जन्मस्थान सांगावं लागतं. तुमचं जन्मस्थान कोणतं, तुमचं जन्मस्थान कोणतं, ते याची आपण ओळख सांगतो. आणि तुम्ही कुठं राहत होते? माझ्या मायबापासोबत. आणि तुम्ही कुठं आपलं जीवन घालवलं? माझ्या मायबापासोबत. आणि आता नोकरीसाठी इकडे आलो, आता मी कामासाठी इकडे आलो, असं आपण आपली ओळखतो. तसं भगवंतानी आपल्या सम्यक संबोधीच्या ज्ञानाला प्राप्त करत असताना हे आसन आणि ही भावमुद्रा धारण केली होती. आणि त्यांना वैशाख पौर्णिमेला इसवी सनापूर्वी 523 सम्यक संबोधी प्राप्त झाली आणि ते परिपूर्ण भगवान बुद्ध झाले. ते सम्यक संबुद्ध झाले. मग आता ते सम्यक संबुद्ध झाल्यानंतर त्यांचा काळ तयार झाला. 80 वर्षाचा काळ त्यांनी घालवला. तर लोक त्यांचा विचार करतील की नाही की बाबा भगवान बुद्ध बसले होते कुठे? तर त्यांनी आपल्या मी सम्यक संबुद्ध झालो याला कोणीही पुरावा ठेवला नाही. याला कोणालाही त्यांनी नेमलं नाही की हे माझ्यासोबत मी सम्यक संबुद्ध झालो याची हे माणूस माझ्यासोबत होता. कारण ते ठेवून काय माणूस पूर्ण त्याची ओळख होऊ शकत नाही, कारण तो मनुष्य खतम होऊ शकतो. आणि म्हणून या पृथ्वीला भगवान बुद्धाने हात लावला की या पृथ्वीवर मी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ही भूमी, या भूमीवर, या पृथ्वी भूमीवर मी सम्यक संबुद्ध झालो. आणि भूमी कधीच जात नाही. आणि म्हणून या भूमीला त्यांनी साक्षी केलेलं आहे. कारण हे मूळ आहे की या भूमीवरच बसून मी तपून 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 पूर्ण विरघळून टाकलं. अंतर्मनातलं क्रोध विरघळून टाकला, द्वेष विरघळून टाकला, अभिमान विरघळून टाकला, वासना विरघळून टाकली, तृष्णा विरघळून टाकली, सुस्ती विरघळून टाकली. सुस्तीसुद्धा, डुलकीसुद्धा, प्रमादसुद्धा, श्वासावर जर आपण तीव्र ध्यान दिलं तर ते विरघळत 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 मनातून कायमची निघून जाते सुस्ती, कायमचा प्रमाद निघून जातो. आणि सर्व प्रकारच्या तृष्णासुद्धा कायमच्या निघून जातात. एवढं आपल्याला मनाच्या निर्मळ एकाग्रतेमध्ये परिपूर्ण
निर्विकार सम्यक समाधी आनापान सतीमध्ये करावीच लागते आणि त्याशिवाय एवढी प्राप्ती होऊ शकेल का? म्हणून भगवंतानी या भूमीला आपण सम्यक संबुद्ध झाल्याची साक्षी ठेवलेली आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मला देवानं तिथून पाठवलं आणि देव साऱ्या जगाला पाहतो आणि जे बायबल आहे नवा करार जुना करार तो देवानं तिथून लिहून पाठवला म्हणतो आणि मी देवाचा पुत्र आहे आणि पिता आत्मा आणि मी या तिघाला तुम्ही शरण आल्याशिवाय तुम्हाला मी देवाजवळ जाऊ देणार नाही, दारं बंद करून ठेवतो. म्हणजे त्यांनी तुम्हाला जर देवाकडे जायचं असेल तर ते म्हणते मला शरण या म्हणते, कारण मी देवापासून इथं आलो. आता सांगा त्याला विचारलं की देव कुठं आहे तर ते सांगू शकत नाही. ते म्हणते अनेक रूपामध्ये देव आहे. म्हणजे त्याचं वर्णन ती असं करते ती. आता अनेक रूपात देव कसा राहणार आहे? आता हवेमध्ये देव कसा राहणार आहे? पाण्यामध्ये देव कसा राहणार आहे? उष्णतेमध्ये देव कसा राहणार आहे? म्हणजे हे सारे पदार्थ आहेत, हे विश्वाचे हे चारही पदार्थ आहे. पृथ्वी पदार्थ, पाणी पदार्थ, अग्नी पदार्थ, वायू पदार्थ आणि यांच्यावर हे विश्व चालत असते. आणि म्हणून त्यांनी असा दावा केला की मला देवानं इथं पाठवलेलं आहे आणि देवानं लिहून हे बायबल पण पाठवलेलं आहे. नवा करार जुना करार आणि याच्यातलं जे काय ज्ञान आहे ते माझ्या देवानं सांगलेलं ज्ञान आहे. त्यानंतर इस्लाम धर्माचं महम्मद पैगंबर म्हणतात की जे काही इस्लामनं सांगलेलं आहे म्हणजे अल्लानं ते वरच सांगलेलं आहे ते आणि ते वरच लिहिल्या गेलेले पवित्र कुराण. आणि फक्त मी त्या अल्लाचा दूत आहे, पैगंबर आहे आणि मी इथे ते घेऊन आलेलो. आणि तुम्हाला जर अल्लाजवळ जायचं असेल, तुम्हाला जर अल्लाह मियाजवळ जाऊन जर वास करायचं असेल तर मला तुम्ही शरण आलं पाहिजे, तर मी तुम्हाला इथून तिकीट देतो अल्लाजवळ जायचं. आणि अल्लाह वरच आहे म्हणते. आता वर कुठं राहणार आहे? वर सारी पोकळीच आहे ना. तर असं हे माणसाला बिना आधारे बिना पुराव्याचं ते ठेवतात आणि माणसाला परावलंबी करतात. अल्लापासूनच पवित्र कुराण आलं आणि अल्लानंच हे सांगलेलं आहे तुम्हाला जर अल्लाजवळ पोहोचायचं असेल, जन्नतमध्ये जायचं असेल तर तुम्ही मला शरण या, असा त्यांनी दावा केला. त्यानंतर प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक देव म्हणतो की मी देव आहो आणि मला तुम्ही शरण या तर मी तुम्हाला स्वर्गात पाठवतो, नाहीतर स्वर्गाचे दारं बंद तुमच्यासाठी. प्रत्येकानं दावा केला, रामानं दावा केला, कृष्णानं दावा केला, सर्व देवांनी स्वतः आम्ही देव आहो असं म्हणलं त्यांनी. आणि इथून जर तुम्हाला जायचं असेल स्वर्गामध्ये तर तुम्हाला आम्हाला शरण यावं लागेल, तर तुम्हाला आम्ही तिकडे वर जाण्याचा मार्ग खुला करतो. आम्हाला शरण आल्याशिवाय, आमच्या पुढे तुम्ही झुकल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाचं सुख मिळणार नाही. स्वर्गामध्ये अप्सरा आहे, स्वर्गामध्ये सारे सुख आहे, स्वर्गामध्ये चैन आहे, स्वर्गामध्ये मुक्ती आहे, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि हे जर आपण तौलानिक दृष्टीने किंवा लॉजिकमध्ये जर आणलं ते कोणी टिकत नाही. कंपॅरेटिव्ह स्टडी ज्याला आपण म्हणतो, तर्कज्ञान, अनुमान प्रमाण ज्ञान, लॉजिक ज्ञान, मानसशास्त्रीय ज्ञान आणि तत्त्वज्ञानाचं ज्ञान, याच्यावर त्याला या सर्वांना कसला पण तर एकही टिकत नाही, एकही परिपूर्ण सत्यावर पोहोचू शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ही भावमुद्रा जी धारण केली, भूमिस्पर्श भावमुद्रा, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या
लेवलला जाण्यासाठी, वेगवेगळी आपली प्रतिष्ठा जागवण्यासाठी, वेगवेगळी मानसिकता आपली भरभक्कम आणि परिपूर्ण करण्यासाठी आपला दररोजच्या कर्माचा इतिहास आपण बनवत राहावं, घडवत राहावं. ऐतिहासिक जीवनाला आपण 40 वर्ष जगलो, 50 वर्ष जगलो, 80 वर्ष जगलो तर आपला इतिहास ऐतिहासिक रूपामध्ये तो नवा इतिहास होऊ शकतो. आपण सर्वजण याचं नेहमी भविष्याचं चिंतन वर्तमानातून ठेवावं. भूतकाळाचं चिंतन आपण दुरुस्त करत राहावं की मी चुकलो होतो पण आता मी चांगलं वागत आहो, मी भयकलो होतो पण आता जाग्यावर आहो, मी बेहोशीमध्ये जगलो पण आता होशमध्ये आलो, असं म्हणून आपण वर्तमान काळाला सुधरता परिपूर्ण सुधारण्याच्या मनस्थितीमध्ये आपण भविष्यकाळ चांगला झाला पाहिजे या दृष्टीनं वर्तमान काळाला चांगलं घडवावं, चांगलं बनवावं, त्याचं महानता आपण ओळखावी. सर्वांचं मंगल. आशीर्वाद. आयु आरोग्य संपत्ती सद्ग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती हिमेनाते समेजतो. अभिवादन सेलिस नित्यं वड्ढ पचायनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति.